पुलिस और खाद्य व औषधि प्रशासन की संयुक्त कार्रवाई में मालामाल हो चुका एक गुटखा गोदाम धराशायी हो गया। आशीष खाबिया के आनंद निवास पर छापा मारकर पुलिस ने 10 बॉक्स और 15 बोरियों में भरा गुटखा जब्त किया। इस कार्रवाई से पूरे इलाके में सनसनी फैल गई है। शहर के बीचों बीच नशीले पदार्थों का जखीरा देख पुलिस प्रशासन भी सतर्क हो गया है। आगे की जांच जारी है। तेलंगाना आम्ही एकत्रित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलो, तर त्या ठिकाणी एकूण 4.25 लाखाचा 3,75,000चा प्रतिबंधित अन्न पदार्थ आम्ही जप्त केलेला आहे। काय याच्यामध्ये आहे आणि कशा पद्धतीने तपासणी करण्यात आली? ह्या प्रतिबंधित अन्न पदार्थ हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको, त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि RMD पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केले टोटल। साधारणतः हा किती माल होता जवळपास आणि किती गोण्या किती पाउचेस काय त्याचं काय वर्गीकरण? 1200 पॅकेट्स जो हिरा पान मसाला आहे, 2 बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि 40 बॉक्स जे आहेत ते RMD पान मसाल्याचे। आरोपी कोण आहे, तुम्हाला ताब्यात घेण्यात आलाय का? आशिष खाबिया म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई चालू आहे। पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे। माल नेमका कुठं सापडलाय? त्यांच्या राहत्या आशिष खाबिया यांच्या राहत्या घरामध्ये तो मुद्देमाल सापडला। साहेब, याच्यामध्ये असं लक्षात येतं की याचा गुटखा किंग जो आहे शिर्डीमध्ये दुसराच कोणीतरी आहे, त्या अनुषंगाने काय तपास केला? आता जो आहे आम्ही FIR देणार आहोत त्या आशिष खाबिया यांच्या विरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या बाबतीत योग्य तो तपास करतील। शिर्डीमध्ये सर फूड अँड ड्रग्स विभाग कार्यरत आहे, आपण काम करत आहात। अशा पद्धतीने अनेक वर्षापासून इथं गुटखा विक्री चालते, मोठ्या प्रमाणात साठा सापडतो, कारवाई नाही वारंवार आपले कारवाई चालूच आहेत। शिर्डीमध्ये जे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ किंवा इतरही जे आमच्या फूड अँड ड्रग्सच्या ज्या कारवाई असेल ते चालूच असतात, त्याबाबत आम्ही तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो।